to Idea Dance Maharashtra Dance, powered by Lux Fragrance Deo Spray. पुन्हा एकदा आपले मास्टर्स आणि त्यांचे 14 डान्सिंग स्टार्स सज्ज आहेत डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी. सिद्धार्थ, आज पुन्हा परीक्षेचा दिवस आणि पुन्हा तीच अनामिक हुरहुर. काय आहे, शाळा संपलं, कॉलेज संपलं तरी परीक्षा काही संपत नाही. आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्याकरता परीक्षांना सामोरं जावंच लागतं. अगदी ते म्हणतात ना, दररोज नवा प्रश्न घेऊन उगवते परीक्षा, जन्मापासून मृत्यूपर्यंत झुंजवते परीक्षा. अगदी तसंच असतं. त्यामुळे आजच्या या अग्निपरीक्षेकरता आपल्या ह्या सर्व कंटेस्टंट्सना माझ्यातर्फे अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. नेहमीप्रमाणे कालच्या एपिसोडमध्ये झालेल्या परफॉर्मन्सेसच्या आधारावर आज तिन्ही टीमचे मास्टर्स आपापल्या टीममधील एका मुलाला आणि एका मुलीला डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी नामांकित करतील. आज 6 स्पर्धकांना त्यांचा बेस्ट ऑफ द बेस्ट सोलो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. त्यांच्यापैकी फक्त 4 जण मानाच्या जरीपटक्यापर्यंत पोहोचणारी आणखी एक पायरी वर चढू शकतील. तर पुढे जाण्यापूर्वी मास्टर स्वरूप यांना मला सांगायचं आहे की अमृताबद्दल मला प्लीज विचारू नका, कारण पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. एवढंच सांगतो, त्याच्या पुढे काही नाही. आय कॅन वेट. नक्की? थँक्स लॉट. तर मग सुरुवात करूया नामांकनांना. बोलूया आपली पहिली टीम. मंचावर बोलवतोय मास्टर स्वरूप यांच्या शिलेदारांना. नैन परंदे जागे दिन मास्टर स्वरूप, बॉईजमधून माझा पहिलं नॉमिनेशन आहे स्वप्नील. ऑल द बेस्ट स्वप्नील. स्वप्नीलला नॉमिनेट करायचं कारण असं आहे की मला आणखीन काही स्वप्नीलमध्ये बघायचं आहे. मी असं नाही म्हणत की स्वप्नील वीक आहे. माझे शिल्लेदार सर्वही स्ट्रॉंग आहेत, पण मला असं वाटतं की स्वप्नीलला मी एक पायरी पुढे घेऊन, नॉट ॲज अ वीक कंटेंडर बट ॲज अ स्ट्रॉंग कंटेंडर. स्वप्नील, तू परत येणार मला माहीत आहे. प्रॉमिस? दॅट्स द स्पिरिट. आणि माझं दुसरं नॉमिनेशन, गर्ल्स आय लव्ह यू ऑल व्हेरी मच. आणि मला हे कॉन्फिडन्स आहे की जे कोणीही जाणार नॉमिनेशनमध्ये ते परत येणार. वेदांगी, लव्ह यू वेदांगी. वेदांगीला नॉमिनेट करताना मला खूप असं धकधक 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 होत आहे की मला फक्त एकच सांगायचं, वेदांगी परत ये ग. फाईट इट आउट अँड कम बॅक वेदांगी. मी इतर स्पर्धकांना विनंती करतो की तुम्ही नॉमिनेट नाही झालात, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. स्वप्नील, वेदांगी, तुमच्या परफॉर्मन्सच्या तयारीसाठी तुम्ही बॅकस्टेजला जाऊ शकता. नामांकनं जाहीर झाली आहेत. डान्सच्या अग्निपरीक्षेतला पहिला सोलो परफॉर्मन्स सादर होतोय. आईची प्रेरणा आणि आशीर्वाद आजीचा. येत आहे स्वरूपची शिलेदार, मुंबईची ब्युटिफुल वेदांगी. वेदांगी, तू पहिल्यांदाच अग्निपरीक्षेसाठी नामांकित झाली आहेस, बरोबर? काय वाटतंय? जरासं टेन्शन आहे, जरासं, पण मी पक्का फाडणार आहे. फुल 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 फाडून येणार आहे. आणि सर, मी परत येते. ऑल द बेस्ट वेदांगी, लवकर परत ये. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगीसाठी. वेदांगी, ऑल द बेस्ट. वेदांगी, जरासं टेन्शन खूप खूप कामी येतं. त्यामुळे ऑल द बेस्ट. गिव्ह इट युअर बेस्ट. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले, लागले, लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले, अशा चिंबवला
लक्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. वारा मन भरावा शिक्षिणी हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे खोड ही तुझी रेवणी तुझी साजणी अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगीसाठी. वेदांगी, माइंड ब्लोईंग. बरं मला एक सांग, परफॉर्मन्सच्या आधी तू म्हणाली होतीस की मला जरासं टेन्शन आलंय, जराशी भीती वाटते, बरोबर? पण मला असं कळलंय की उरलेल्या सर्व स्पर्धकांनाच तुझी भीती वाटते, कारण तू डोळे उघडे ठेवून झोपू शकतेस, बरोबर ना? हिची भीती वाटते ना तुम्हाला? तर मग त्याबद्दल सांग. ॲक्च्युली माझे डोळे खूप मोठे आहेत. अच्छा तर झोपल्यावर ते पूर्ण बंदच नाही होत. अच्छा, त्यांना वेळच मिळत नाही उघडेच तेवढं खाली राहतात. जायला. पापण्या कमी पडतात. अच्छा, मस्त मस्त. आता आपण बोलूयात आपल्या मास्टर्स कडे. त्यांना कसे वाटलेत परफॉर्मन्सेस? मास्टर देवेंद्र. वेदांगी, हॅलो सर. गाणं आणि तुझं सॉन्ग आणि तुझी स्टाईल परफेक्ट मॅच होती गाण्याबरोबर. म्हणजे परफॉर्मन्स बघताना असं वाटलं की तुझी इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती थोडीशी कट टू कट सगळं फ्रेम्स बदलत जात आहेत आणि एंडला तुझ्या सर्कल्स मारल्या बहुतेककडे थोडासा तुझा बॅलन्स हलकासा गेला आणि तुझं लास्ट फिनिश पण थोडंसं अपसेटमध्ये झालं. ज्या पद्धतीने तू परफॉर्मन्स केला आहेस ओव्हरऑल इट्स रिअली गुड आणि त्या स्टाईललाही तू गाण्याबरोबर मस्त स्टेजचा वापर आणि तुझी सुरुवात खूप छान होतं. ओके, कीप इट अप. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया. खूप छान फोर्स होता वेदांगी, तुझ्या नृत्यात तो आहेच, ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये आहे. झगडत होतीस त्या गाण्याशी तू आणि चांगलं करत होतीस. म्हणजे एक अशा चिंबोल्या क्षणी 1 2 3 4 1 2 3 4 1 2 हा ठेका आणि त्याच्यामध्ये तू दादरा वापरलास पायात. खूप कठीण आहे. अशा चिंब तात्रे 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 तात्रे. चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. चतुश्रमध्ये तिसरंचा पिकअप कळतो आणि तो तू केलास, मला खूप आवडला. थँक्यू. जसं मी सांगितलं की चतुश्रमध्ये तिसरं करणं कठीण आहे, तसंच खूप चक्रा घेऊन समेवर लँड होणं पण खूप कठीण आहे. रियाज करत नाहीयेस ना आत्ता कथ्थकचा? त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला की आणि चक्रा मारता एक पॉईंट येतो की शेवटच्या 8 बीटमध्ये ताक हे समेवर जे येणं आहे हे अजून पक्क कर. तू उत्तम डान्सर आहेस. अदरवाईज थँक्यू. थँक्यू. खूप छान. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. आता बोलूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर स्वरूप. जसं मास्टर सोन्याने सांगितलं की खूप एनर्जी टाकायचा प्रयत्न करताना ते स्पिन्स आपलं एका ठिकाणी ऑफ बॅलन्स जाऊन आपलं एंडिंग. पण मला जे हवं होतं मला ते मिळालं तुझ्यामध्ये. एंडिंग मला असं होतं धक 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 धक. वेदांगी टाइमवर लँड कर. थोडं चुकलं. रिहर्सलमध्ये मस्त होत होतं ते. पण वेदांगी, आय लव्ड युअर परफॉर्मन्स. सुपर एनर्जी अँड you, sir. Thank ऑल द बेस्ट वेदांगी. कीप स्माइलिंग. थँक्स अ लॉट मास्टर्स. ग्रँड मास्टर. मला असं वाटतं की वेदांगीला दर क्षणी पदोपदी कळत होतं ती एक्झॅक्टली काय करते. आय डोंट थिंक, आणि बाकीचं सगळे ह्या तिघांनी सांगितलंय. आय कॅन ओनली टेल यू, यू आर अ व्हेरी 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 स्वीट परफॉर्मर. फार गोड Thank वाटला you. मला तुझा Thank you, परफॉर्मन्स. Grandmaster. ऑल द बेस्ट अँड Thank ऑल you. माय लव्ह. थँक्यू. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. वेदांगी,
तुला एकच सांगायचं आहे की रिझल्टला खूप वेळ आहे, त्यामुळे जरा वेळ जमलं तर डोळे बंद करून बसलीस तर काही हरकत नाही. ओके, थँक्यू थँक्स अ लॉट. आता वेळ आहे आपल्या पुढच्या परफॉर्मन्सची. नाच त्याचा पाहून त्याला दगड म्हटलं होतं कुणी. नाच त्याचा पाहून त्याला दगड म्हटलं होतं कुणी. दगडातून घडली मूर्ती, आली अग्निपरीक्षेच्या रणांगणी. येत आहे स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा स्वप्नील. स्वप्नील, तू सुद्धा पहिल्यांदाच अग्निपरीक्षेत. हो, पहिल्यांदाच. बरोबर. हो. टेन्शन आलंय बारीकसं? टेन्शन तर येतच, म्हणजे तो सोफा टेन्शनवालाच आहे. पण मी सगळ्यांना बोलतच होतो की मला पण ते टेन्शन जरा फील करायचं आहे आणि त्या टेन्शनमध्ये माझा परफॉर्मन्स कसं होतो ते बघायचं आहे. आणि आज ते फील करतोय मी, तर ती मजा पण आहे आणि टेन्शन पण आहे, दोन्ही मिक्स होऊन आता काय होते ते बघूया. सुपर. वा क्या बात. आपण बोलूया तुझ्या परफॉर्मन्सकडे. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू स्वप्नील, ऑल माय बेस्ट. थँक्यू थँक्यू स्वप्नील, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. जोरदार टाळ्या. स्वप्नील, खऱ्या अर्थानं याला स्पीचलेस परफॉर्मन्स म्हणायला पाहिजे. जोरदार Thank you, टाळ्या thank you. पुन्हा एकदा. थँक्यू थँक्यू आता आपण वळूयात आपण आपल्या मास्टर्सकडे. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, सर. माझ्या आयुष्यात सगळ्यात आवडणारा फॉर्म तू केला आहेस. ॲक्च्युली मला खूप आवडतं माईन. काही न बोलता विदाऊट एनी सपोर्ट आपण खूप काही एक्सप्रेस करू शकतो. पण तुझा परफॉर्मन्स तू खूप होल्ड करून ठेवलंस आम्हाला आणि खूप आवडलं मला. ओके, थँक्यू सर. थँक्यू कीप इट अप स्वप्नील. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया. स्वप्नील, तू हा मेकअप करून आलायस ना, त्याच्यात खूप छान दिसतोयस. याचं मी एक महत्त्वाचं कारण सांगते. एकतर ना तुझ्या डोळ्यात हे जे माईमचे एक्सप्रेशन्स असतात ना, ह्याच्यात याच्यात एक करुणा आहे, माहिती का. सुंदर ते इनसेंट डोळे आहेत आणि ते तुझे आहेतच.
तर त्यामुळे तू खूप छान वाटतोयस. दुसरी गोष्ट अशी की परफॉर्मन्सच्या सुरुवातीलाच तुझा तो बेल्ट निघाला, पण तुला काही फरक नाही पडला. कारण कॉस्ट्युम आणि बाकी आपण जे रंगभूषा वेशभूषा ज्या करतो ह्या कॉम्प्लिमेंट करत असतो डान्सला आपण फक्त, पण डान्स हा महत्त्वाचा आहे हे तू सिद्ध केलंस की ठीक आहे चालेल. आता 2-3 गोष्टी अशा की माईम ॲक्टनीच तू सुरू केलंस, म्हणजे मायमिंग हा तुझा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता. तो कुठेतरी फोकस शिफ्ट झाला नृत्याच्या सेकंड हाफला असं मला वाटतं. आणि कंटेम्पररी स्टाईल तू ह्याच्यात यूज केलीस ना, थोडी अटेम्प्ट केली. थोडी अटेम्प्ट केलीस. त्याच्यात पण अजून स्वच्छ होऊ देत, शुद्ध होऊ देत अजून. पण मला अजून तुझ्याकडनं अपेक्षा आहेत आणि नक्की, तू नक्की. अजून नक्की नक्की करशीलच. नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स लॉट मास्टर सोनिया. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर स्वरूप. स्वप्नील काय बोलू काय चूक झाली असेल तर माफ करा सर. बस. कशाला स्वप्नील आय लव्ड इट. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. जे काही मला तुझ्यापासून अपेक्षा होतात, एक्सप्रेशन लिरिकल आपण केलेलं, मला तुझं सर्व एक्सप्रेशन मला दिसलं. आणि हिट युअर नी अँड एक्सटेंड ते मला दिसलं. ते आपलं ट्रिपल स्प्लिट रिव्हर्स ते दिसलं. आय लव्ह युअर परफॉर्मन्स स्वप्नील. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. ब्रिलियंट. काय खूप बरं वाटतंय ना? खूप कौतुक भरपूर. ऐकल्यावर. हो. काही बोलावं असं वाटतच नसेल आता. बोलावंसं असं वाटतंय की ज्या त्यांनी चुका सांगितल्यात त्या लवकरात लवकर सुधरवून कसा त्यांच्या समोर परत येतो ना, तेच क्या बात आता है, नेक्स्ट क्या टार्गेट बात. असणार. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आता आपण वळूयात आपल्या ग्रँड मास्टरकडे. ग्रँड मास्टर. खूप सुंदर. मला वाटलेलंच जेव्हा हा आला ह्या गेटअपमध्ये तेव्हा की हा डेफिनेटली न्याय करेल ह्या सगळ्या परफॉर्मन्सला. कारण एक्सप्रेसिव्ह आहे तो खूप, पण एक्सप्रेशन्स आणि ते पुढच्या लेवलला नेण्याची एक संधी मिळते प्रत्येक परफॉर्मरला, आणि ती तू खूप वापरलीस. परीक्षेची स्टेज आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त आत्ता बोलणं अशक्य आहे. आय जस्ट विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स लॉट ग्रँड मास्टर. आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतं की कुठेतरी स्वप्नीलचा हा सगळा प्रवासच इतका इंटरेस्टिंग होतोय की ते बघायला सुद्धा आम्हाला खूप मजा वाटते खरं तर, नाही का? ग्रँड मास्टर स्वप्नील परमिशन असेल तर माझ्याबद्दल आणि स्वप्नीलच्या बद्दल एक छोटं गोष्टी आहे, पण अगदी जरूर. ते आपल्याला प्रेझेंट करू आपण. आज मला बोलायचं आहे स्वप्नीलबद्दल. स्वप्नील आपला शिल्लेदारचा एक कंटेस्टंट. स्वप्नीलला बघून मला आठवते माझे ओल्ड डेज वेन आय स्टार्टेड. माझं स्टाईल होतं जॅझ कंटेम्पररी, जॅझ बॅले, आणि त्याच्यामधून जेव्हा मी कमर्शियल वर्ल्ड बॉलिवूडमध्ये निघालो, खूप ब्लॉक होता मला. फ्रीस्टाईल करायचं, बॉलिवूड करायचं, डिपिंग करायचं, ते एक ब्लॉक होतं. तर मी समजतोय की स्वप्नील पण तेच स्टेजमध्ये मधून आला आहे, आणि ते जे चेंज आहे दॅट इज ट्रेमेंडस. आणि मी कधी गिवअप नाही केलं, कारण स्वप्नील पण तसंच कॅरेक्टर आहे. तर मी त्याला एक कनेक्ट करतोय. मला एक माझ्या पास्ट सारखं थोडंसं दिसतं. त्याला लहानपणापासून ते डान्स बघ. कॉलेजमध्ये असताना सुद्धा अभ्यास सोडून तो डान्सच्याच पाठीमागे असायचा. तो पहिला ग्रुपमध्ये असे छोटे छोटे डान्स करायचा. आता तो मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे आमची खूपच ओळख झाली आहे. ते आम्हाला सगळेजण विचारतात, फोन पण येतात आम्हाला, कुठून कुठून आम्हाला आता फोन यायला लागले की तुमचाच मुलगा का बनवतो म्हणून असं विचारतात. थँक्यू सर. खरं तर मी हेच मगाशी म्हणत होते हे न बघताच की जी व्यक्ती प्रवास आपला तितकाच एन्जॉय करते आणि त्या प्रवासामध्ये तितकंच शिकते, तीच व्यक्ती डेस्टिनेशनचं खरं महत्त्व समजू शकते. आणि ते तुझ्या मला परफॉर्मन्समध्ये आणि तुझ्या या सगळ्या कारकिर्दीत दिसतंय, आणि त्याच्याकरता तुला खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन तुझं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्स लॉट ग्रँड मास्टर. आज जेव्हा मी इकडे उभा आहे ना, तेव्हा बरं वाटतं की
आई वडील आज बघतायत मला की मी आज स्वतः नाचतोय. उद्या उद्या इकडनं जेव्हा बाहेर पडेल तेव्हा 4 लोक माझ्या मागे नाचतील. म्हणजे ती जी जर्नी होती ना ती अनुभवताना आज मला खरंच भरपूर बरं वाटतंय आणि तोच आनंद आज मी जगतोय. स्वप्नील, तू फोक डान्स करायचं सोडणार आहेस का? नाही नाही नाही, ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी फोक डान्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. स्वप्नील, थँक्यू, थँक्स लॉट. आता आपण स्टेजवर बोलूयात मास्टर सोनियाच्या कलाकारांना. धडधड वाढायला लागते हा क्षण आला की. मुलींमध्ये मी अक्षताला नॉमिनेट करते. मस्त कर आणि दिमाखात परत ये. मुलांमध्ये मी नॉमिनेट करेन स्वप्नीलला. तू आता करशील तुझा सोलो, त्याच्यात तू प्रूव्ह कर स्वतःला आणि परत ये. मस्त कर, तुम्ही दोघंही करणारच आहात छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. इतर स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागा घ्याव्या. स्वप्नील, अक्षता, तुम्हा दोघांनाही तुमच्या परफॉर्मन्ससाठी थोडा वेळ थांबावा लागेल. तोपर्यंत तुम्ही त्या लाल सोफ्यावर जाऊन बसा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. जिद्द आहे शिकण्याची, त्याचीच त्याला आस. डान्सची अग्निपरीक्षा होईल का तो पास? येत आहे सोनियाचा कलाकार, मुंबईचा स्वप्नील. स्वप्नील, हो, कसं वाटतंय? थोडासा नर्वसनेस आहे, पण मी असं समजतो की सोनिया मॅमनी मला दिलेली एक संधीच आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि थँक्यू सो मच. नर्वसनेसनी सुरुवात नको करूस. थोडीच. आणि आता कुठलीही मुलगी नाही तुझ्याबरोबर, त्यामुळे लाजायला सुद्धा काही वाव नाहीये Exactly. तुला. बरोबर? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. थँक्यू. स्वप्नील, पुढची 2 मिनिटं तुझी आहेत, ती परत येणार नाहीत. गिव्ह इट युअर बेस्ट. ऑल द बेस्ट.
माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स बाय स्वप्नील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक स्वप्नील, त्याचा परफॉर्मन्स झाला. दुसरा स्वप्नील आला. राम लक्ष्मण भेट झाली बाबा. क्या बात है, क्या बात है. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना. मास्टर देवेंद्र, परफॉर्मन्स कसा वाटला? स्वप्नील एकदम दाणपट्टा घेऊन छान सुरुवात केलीस. आपल्या महाराष्ट्रातला एक मार्शल आर्ट प्रकारातला तो दाणपट्टा खेळ प्रकार आहेत. आपल्या शिवकालीन युद्धातलं एक सरप्राईज वेपन आहे ते. आपले बाजी प्रभू देशपांडे त्यांचा तो हातखंड होता. मला एवढंच वाटलं होतं की दाणपट्ट्याचा वापर ज्या पद्धतीने आपल्याला हवा डान्सच्या दृष्टीने तो मला कमी जाणवला. पण तुझी डान्सची एनर्जी आणि तुझं पॉवर पॅक परफॉर्मन्स एकदम दाणपट्ट्यासारखाच होता. अभिनंदन स्वप्नील. Thank you, sir. अभिनंदन. मास्टर स्वरूप. स्वप्नील, येस सर. शर्मिला स्वप्नील. माझं थोडं मत डिफरंट आहे मास्टर देवेंद्र पासून. ते दांडपत्त जे वापर केलं ते एक प्रॉप होतं. स्टार्टिंगला ते फक्त अग्रेशन काढायला तुम्ही वापरलं. आणि स्वप्नील, जसं तुझं पर्सनॅलिटी आहे मला खूपच आवडलं की तुम्ही त्याचा वापर मस्त केला आहे. मला तुझ्यामध्ये एक अग्रेशन दिसलं आणि तुझं केस पण त्याला कॉम्प्लिमेंट करतात. मला असं वाटलं थोडंफार कुठेतरी एनर्जी ड्रॉप झाला मध्ये. स्टेअरकेसपासून वरती जाताना तो धात 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 इफ यू स्टेप मोर, बस तेच थोडं एलिमेंट होतं. पण मला खूप आवडला स्वप्नीलला बघायला एक डिफरंट प्रकारचा डान्स करताना. ऑल द बेस्ट स्वप्नील. इट वॉज अ नाईस परफॉर्मन्स फॉर मी. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर सोनिया. क्रांत गिडत काकडे धिकडत काकडे धा क्रांत गिडत काकडे धिकडत काकडे धा क्रांत गिडत काकडे धिकडत धा धा धा. क्या बात है, तबला तोड परफॉर्मन्स. क्या बात है, वाह. मला खूप आवडला. थँक्यू. आणि मी 100% या दोघांच्याही मतात सहमत आहे थोडीशी. पण जसं म्हणतो ना की एक कधी कधी एक असं काहीतरी येऊन उभं राहतं चित्र की मी दुर्लक्ष करायला तयार आहे. मला खूप आवडला. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया, थँक्स अ लॉट. आता आपण डायरेक्टली विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? या परफॉर्मन्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तेच आहे की एकदम एक वेगळाच स्वप्नील आम्हाला दिसला. मलाही असं वाटलं की दाणपट्ट्याचा उपयोग मला वाटतं की म्हणजे मी तेवढीशी सहमत नाही आहे. तो नेहमीच बघायला सुंदर वाटतो, पण कुठेतरी त्यांनी रेस्ट्रिक्ट झाली असती कदाचित कोरिओग्राफी. त्यामुळे जेवढा झाला इंटरेस्टिंग वाटला जस्ट टू ती कोरिओग्राफी थोडी अजून नेक्स्ट लेवलला न्यायला अत्यंत कन्व्हिक्शनने आणि पॅशनने तू केलास तुझा परफॉर्मन्स. खूप खूप अभिनंदन तुझं त्याच्याकरता. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. गोरी गोरी पोर जिंकला सुंदरतेचा मान. गोरी गोरी पोर जिंकला सुंदरतेचा मान. अग्निपरीक्षेला उतरली तर पेटवेल सारं रान. येत आहे सोनियाची कलाकार पुण्याची अक्षता. अक्षता, कसं वाटतंय? सोनियाताईंनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला अग्निपरीक्षेसाठी पाठवलं आहे. त्यामुळे सोनियाताई बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. अक्षता, तू ॲटम बॉम्ब तर आहेसच आणि आज अतिशय सुंदर दिसतेस. त्यामुळे तुझा परफॉर्मन्स तितकाच सुंदर होईल याची मला खात्री आहे. ऑल द बेस्ट.
आता आपण वळूयात आपल्या मास्टर्सकडे. मास्टर देवेंद्र, हाऊ वॉज इट? अक्षता सुपर. गणपतीची आरती ज्या पद्धतीने तू सादर केलीस, तुझ्या ज्या सर्कल्स आणि तू जी आरती घेतलीस त्या सर्कल्स खूप पॉवर पॅक होत्या एकदम. फक्त ते आरती देतानाचं थोडंसं आपलं आणि ते काटपील केलं असते, पण ते सोडून दे. म्हणजे ओव्हरऑल तुझ्या ह्या सगळ्या प्रेझेंटेशन्समध्ये दॅट इज अ रिअली नॉर्मल पार्ट, बट पर्सनली मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. व्हेरी गुड, Thank you, sir. व्हेरी गुड अक्षय. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप, हाऊ वॉज इट? अक्षता इज लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू. किती सुंदर वाटते. मला असं म्हणायचं आहे की आज मला असं दिसायला मिळालं की मास्टर सोन्याच्या टीममध्ये कोणीतरी असं दिसलं की एक 80% मास्टर सोन्या दिसलं मला तिकडे. आय वॉन्ट टू से झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. क्या बात है, क्या बात है. झटॅन आय लव्ड इट. परफॉर्मन्स ऑफ द डे. आता आपण बोलूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर सोनिया. पुन्हा क्रांतकडे धा. क्या बात है, तबला तोड परफॉर्मन्स. उत्तम कॉस्ट्युम आणि छान दिसतेस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया, थँक्स अ लॉट. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. अक्षता, खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून, आणि जेव्हा आपल्याकडून खूप अपेक्षा असतात तेव्हा खूप कमी लोक असं करू शकतात की त्याच्याही पुढे जाऊन परफॉर्मन्स देतात, आणि ते तू आज केलेस. थँक्यू. म्हणजे हा जर नॉमिनेशन स्पेशल नसता तर मी उठून उभीच राहिली असते तुझ्याकरता. इतकं 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 सुंदर तू आज परफॉर्म केलेस. तू जेव्हा सुरुवातच केलीस तेव्हा मला असं वाटलं की अजंता एलोरातली एखादी मूर्तीमध्ये फक्त ती जागृत नाही झाली आहे, तिच्यामध्ये असे काही प्राण भरले आहेत की ती दुसऱ्याच लेवलला नेऊन तो परफॉर्मन्स दाखवेल. पण तुझा परफॉर्मन्स अतिशय सुंदर होता, नेत्रदीपक होता, एकमेव द्वितीय, अप्रतिम Thank you. होता. प्रश्नच नाही. क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षतासाठी. अक्षता, सगळ्या कमेंट्स ऐकून झाल्या आहेत. मित्रा, कसं वाटतंय तुला? आय एम सॉरी, एवढा कसा आहेस तू? मुलीसारखा डान्स केला मी. अच्छा. आता तरी म्हणजे नाही, तेच म्हणजे तुला मुलासारखं वागण्याची खूप हौस आहे, सवय आहे, म्हणून मी हाऊस म्हटलं. नाहीये, बर, अशी मी वागते असं लोक म्हणतात. मी जे काही बोललो त्यात काही चुकीचं नाही ना. म्हणजे तिनंच आधी सांगितलं होतं, तिनं ती एकटी आहे म्हणून तिला छेडू नकोस तू, कळलं का? हे काहीतरी वेगळंच आहे नाही का? नाही, एकटी मुलगी बघून तुम्ही मुलांना लगेच एकदम हात धरता आणि मग असं पिडायला लागतं मुलींना, तर ते सोड आता शांत. म्हणजे तर सोड आता माझ्या अक्कीला तू. मी धरलंच नाही तिला. पण नाही नाही, तू जे शाब्दिक शब्दात म्हणते ती. धरतोयस ना ते म्हणते मी. अच्छा, शाब्दिक धरधर. हो, सिद्धार्थ ती बसली पण बघ अशी. हो, हो ना, साधारणपणे मला असं वाटतं तिच्या साईडला कुठे गन वगैरे आहे का? नाही असं काही नाहीये ना. ती फक्त काढायची वेळ आणू ए, पण मला एक सांग की तू का बोलतेस आणि तुम्ही अक्की जरा ये का आपल्या अंग- बाई बाई, जरा तुला आपल्या बघते गावाला आता मी. अंगात ये तू. तू ये. काय म्हणलं? रंगात आणलंच आहे आता यांनी. तर बघ, हा, काय 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 म्हणत होता काय ह्यो? रे, लय वटवट नाही, करायला. जरा इकडे खूप ये ये तू ये. बस बस बसून घे नंतर. रिलॅक्स वय. हा, आता बोल, काय म्हणत होता तू? बस बाई अक्की, बस. हा, बोल बोल की. आता का आता गेलं घाशात आवाज गेला गेला त्याचा. आता नरड झाला गेला. ब्लॉक. नाही, असं काही नाही आहे. मग कसं हाय? तुम्ही काही उगाच घाबरवण्याचा नाही, वगैरे कशी प्रयत्न करू कशी नका. घाबरवत नाहीये. हा. तुला सांगतोय, आमचं घाबरवण्याची स्टाईल वेगळी आहे. हा, नाही तुझं ते चाललंय ना, कसा हाय माझ्या अक्कीला, तर ते आता बंद कर. आता ती प्रॉपर मुलगी झालेली आहे आणि ते बी गावरान. हम्म. होय काय? हा. आणि लय बोलला ना, हा. आमच्या पानवट्यावर नेऊन दगडावर आपतो तुला, कळलं? दोपट आणि कपड्याच्या जागी तू. हा. काय जाऊ. बोलत तुम्ही? काही बोलण्यासारखं राहिलं नाही नाही तुला. राहिलं अक्की. नाही नाही
बोलण्यासारखं राहिलेलं नाही पण तुला एक चान्स देतो बोल बोल. बोल का आपण तुम्हाला जायची पानवट्याला पटापट हा, पटापट आवर बाबा येळ नाही आम्हाला नाही बाबा, असं काही नाही झालंय. मी फक्त जागा शोधतोय कुठून आवाज निघू शकतो त्याची. ती मला मिळेच ना, असं घडलंय माझं. हे बघ, गदिमानी एक काव्यसंग्रह लिहिला काही कित्येक वर्षापूर्वी. जपून जा पोरी जपून जा. पण आता ते पोरांना सांगायची वेळ आलेली आहे, कारण आता आमच्या पोरी अशा सुसाट निघाल्या आहेत. त्यामुळे सर्व मुलांनी ही ताकीद घ्यावी की नेहमी डोळे वर करून बघताना आणि तोंडातनं ब्र ही निघताना बऱ्याच वेळा विचार करून तो निघावा, हो की नाही? सो होऊन जाऊ देत मुलींकरता एकदा जोरदार टाळ्या. असू दे, असू दे, असू दे, असू दे, असू दे. चल भैया चल बाई चल लई काम आहे, लई काम आहे. इतके पानवट्याचे कपडे 2 दिवसाची कपडे राहिली माझी नाही तर काही क्या बात है! म्हणजे मास्टर स्वरूप, आता मला सुद्धा म्हणावं लागतंय की मी सुद्धा अमृताला इथे खूप मिस करतोय. म्हणजे तिने हे मला बरोबर हँडल केलं असतं नाही का तिकडे. अमृता ताई. या अमृता ताई. आता आपण स्टेजवर बोलूयात मास्टर देवेंद्रच्या दमदारांना. मास्टर देवेंद्र, तुमचे 5 दमदार इथे आहेत. खूप डिफिकल्ट आहे माहिती आहे का सिद्धार्थ, पण ते ऑलवेज दमदार म्हणजे बघा कसे एकदम छाती ताट करून उभे आहेत एकदम फुल. मी ऑलवेज पॉझिटिव्ह एक लढाई ठेवली आहे की पुढच्या पायरीतून त्यांना अजून त्या शिरपेचाकडे त्यांना पोचायचं आहे, म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी ऑलवेज त्यांना घेतो. आणि पहिलं नाव आहे माझ्याकडून मधुरा. ॲक्च्युली हाच पॉईंट आहे की तिला अजून तिच्या पुढच्या सोलोच्या परफॉर्मन्सला किंवा तिच्या पुढच्या डुएट ट्रायोच्या कॉम्बिनेशनसाठी मला तिला तयार करायचं आहे. सो त्या तयारीसाठी मी तिला पुढे पाठवते. आणि बॉईजकडे कुठचाही दमदार बघा कसा माझा चॉकलेट बॉय बघा असं छाती ताट करून उभा आहे एकदम. जायचं का नॉमिनेशनला? रेडी? पुण्यकर रेडी एकदम. दीपेश? तर दीपेश, बेस्ट ऑफ लक. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मी बाकी सर्व स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या जागा घ्याव्या. दीपेश, मधुरा, तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्ससाठी थोडं थांबावं लागेल. आता वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. सडपातळ बांधा तिचा डोळे घारे घारे, झेपेल का तिला हे अग्निपरीक्षेचे वारे? येत आहे देवेंद्रची दमदार पुण्याची मस्तानी मधुरा ताई. मधुरा ताई 5वी परफॉर्मर आहे जी डान्सच्या अग्निपरीक्षेत पहिल्यांदाच येते. कसं वाटतंय मधुरा? स्वतःला प्रूव्ह करण्याची अत्यंत छान संधी आहे त्यामुळे मी करेल नक्कीच. व्हेरी गुड मधुरा, खूप सुंदर. आणि तुझा परफॉर्मन्स पण मला तसाच सुंदर हवा आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मधुरासाठी. मधुरा, ऑल द बेस्ट.
दणदणीत परफॉर्मन्स. आहा. मधुरा, मला सगळ्यात पहिल्यांदा सांग, मासे कसे दिले? कसं दिलं म्हणजे म्हणजे काय, किती, काय भाव, काय मासे वगैरे? नाही मला माहीत नाही नाही माहिती? कसे देतात असं माहीत नाही. अच्छा, कसे देतात हे माहिती नाहीये, पण मी तुला खरं सांगतो, इतकं छान परफॉर्मन्स झालं, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्स ना तो परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर सोनिया. हे कसा दिला रावस? मला प्रकार पण नाही माहिती माशांचा. तुला माहिती आहे फिश मार्केटमध्ये बरेच लोक एक ठराविक कोळणीकडेच जातात. कारण एक, ताजे मासे मिळतात. कारण दोन, ती मस्त बार्गेन करते, असं मस्त वर 2-4 कोलंब्या वगैरे टाकते. आणि कारण 3, ती चिकणी असते. तर तुला भाव करता येत नाही ते जाऊ दे, पण ह्या अटारामध्ये तू मासे विकायला बसलीस ना तर प्रचंड झुंबड उडेल तुझ्याकडे. जाम मासे खपतील तुझे. खूप गोड दिसतेस, खूप गोड दिसतेस. तू खूप सुबक नाचलीस. जेवढं अपेक्षित होतं त्या बीटला तेवढं नाचलीस. पण माझी असं पर्सनल रिक्वेस्ट आहे तुला की तू त्याच्या पुढे जा. हां, तू अजून काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न कर. फोक फॉर्ममध्ये असेल चालेल, पण त्या गोड गोड आणि थोडंसं टिपिकल होत चाललंय त्याच्यातनं थोडी बाहेर ये आणि वेगळं दाखव. तर तू ते करावंच अशी इच्छा आहे. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. मास्टर स्वरूप. मला एकदा माझ्यासाठी एक स्टेप करणार का? ती पाठी जाताना तर वे यू आर मुव्हिंग युअर शोल्डर्स एकदा कर ना फक्त. व्हेरी क्युटली शी वॉज डुईंग. रिअली मस्तानी. जे काही मास्टर देवेंद्रनी तुला करायला सांगितलं ते फार छान प्रमाणे निभावलं आणि ऑल द बेस्ट फॉर युअर. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. आता आपण वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर देवेंद्र. तू टिपिकल कोळी स्टाईल परफॉर्मन्स दिलायस. कारण की मला एक सांगायचं आहे की तू दिमतीला गेली काय काय तुझ्या हाताबरोबर तुझी नजर पण होती. आणि तू तो गजरा घालताना जे पाय आपटत गे झिंचाक चाक झिंचाक चाक फुल चकदे फट्टे. अमेझिंग. थँक्स अ लॉट मास्टर. थँक्स अ लॉट. आता आपण वळूयात आपल्या ग्रँड मास्टरकडे. ग्रँड मास्टर. अप्रतिम. कारण जसं गाणारा कसं गाताना एक पहिला सूर परफेक्ट पकडला ना का ऑटोमॅटिकली गाणं होतंच छान. त्यांनी तुला जे जे दाखवलं ते तू तसंच्या तसं एक स्पंज बनून ॲब्सॉर्ब केलंस आणि त्यामुळे ते इतकं अप्रतिम आणि अत्यंत सुंदर इथे रिफ्लेक्ट झालं आहे की डान्सर जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा तो त्या रूपामध्ये त्या डान्स स्टाईलमध्ये आम्हाला भावला पाहिजे आणि ते तू अगदी पूर्णपणे केलंस. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. मधुराताई जोरदार टाळ्या तुझ्यासाठी झाल्याच पाहिजेत. थँक्यू. थँक्यू. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. सिद्धार्थ थांबा. तुला काही आठवत आहे का? नाही, मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार आहात ते. नाही अमृताबद्दल ना? अमृता नाही. अच्छा, बर. हो, काहीतरी नवीनच दुसरं आहे आहे. काहीतरी. ग्रँड मास्टर सिद्धार्थनी लास्ट टाइम खूपच आमचं गंमत उडवलं होतं. तर काहीतरी आमच्याकडे पण आहे सिद्धार्थचं सिक्रेट्स. तर परवानगी असेल तर. अगदी एकदम परवानगी म्हणजे विचारायचीच गरज नाही.
स्टँड बाय सिद्धार्थ, आता मी क्यू करतो. सिद्धार्थ दादाने आमच्यासोबत कितीही फ्लर्ट केलं, लाईन मारली, तरी तो आमच्यासाठी मोठा दादाच आहे. त्यामुळे सिद्धार्थ दादा. दादा म्हटल्यावर त्याला खूप जास्त राग येतो. अरे दादा का, आणि फक्त 21 इयर्स आहे असं होतं त्याला. अमृता, मैं बहुत मिस करता हूँ तुमको. मैं ही नहीं, सारे लड़के लोग DMD में जितने भी सब लोग मिस करते. बाय द वे, रक्षाबंधन कधी येतं? का म्हणजे का तुला का असं का वाटतंय? राखी बांधायचे. सिद्धार्थच त्याला पण मला भाऊ बनवायचं. ठीक आहे सिद्धार्थ, ऑल द बेस्ट. म्हणजे तुझी कशी डिमांड आहे बघ भाऊ म्हणून. माझ्या भावाचं ठीक आहे, अमृताताईचं काय? अमृता तुझी ताई असेल, माझ्यासाठी ती ताई नाही आहे. कारण असंच म्हणजे वाटत नाही का तिला ताई बोलावं. सिद्धार्थ दादा. सिद्ध्या दिसतो तसा नाही आहे. सिद्ध्या खूप सगळ्यांना वाटतं की खूप गोड आहे, खूप स्वीट आहे. तो स्टेजवरती खूप तुम्हाला सफिस्टिकेटेड वाटतो, बट तो तसं नाही आहे. तर सिद्धार्थ नसला तरी शो कुठेतरी मिस केलं असतं त्याला. पण हां, अमृता आणि सिद्धार्थ दोघंही एकत्र असतात ना, टॉप क्लास जोडी. इनसाइड स्टोरी. तूच आहेस फक्त माझ्यासाठी. अरे मी फ्लर्ट करतो आणि अक्षता, हा नाही, आता दादागिरी दाखवायची माझी वेळ आहे. ओके, हा धन्नो. नाही झाकाच तुम्ही तोंड, कारण माझी वेळ आहे आता. पुढच्या परफॉर्मन्सची अनाउन्समेंट करतो. सिद्धार्थ दादा करून द्या. नक्कीच. शांत आहे स्वभाव त्याचा, बोलत नाही फार. शांत आहे स्वभाव त्याचा, बोलत नाही फार. अग्निपरीक्षेच्या मंचावर असतो तो झुंजार. येत आहे देवेंद्रचा दमदार, मुंबईचा दिपेश. दिपेश, कसं वाटतंय? थोडं दडपण आलंय, पण 100% द्यायचं आहे. नक्कीच. दीपेश, मला तुझा डान्स दमदारच हवा आहे. सो तुझ्या डान्ससाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिपेश साठी. दमदार दिपेश एका दमदार परफॉर्मन्स करता. ऑल द बेस्ट. राधा माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा. जणू पिळलं या डाळिंबाचं दान. मोठं डोळं जशी गर्दळीची पान. कपाळीच्या शालूला बी बटाचा भारी कशी. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिपेश साठी. आता आपण बोलूयात आपल्या मास्टर्सकडे. मास्टर स्वरूप, कसा वाटला परफॉर्मन्स? दीपेशला आपण बघितलंय, खूप मस्त कंटेम्पररी फॉर्म करतो आणि तो फोक फॉर्म पण अटेम्प्ट करतोय. छान होता, एकदम स्वीट परफॉर्मन्स होता. मला फक्त असं वाटलं कुठेतरी तो आपला स्वतःला असा होल्ड करून ठेवलं आहे, एक्सप्रेस करत होता तो. आणि स्पेशली स्टेअरकेसवरचा कोरिओग्राफी जेव्हा तू करत होता
खाली बघत होता. उतरताना पण खाली बघून 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 दॅट इज वन पॉईंट यू शुड अवॉइड. नाईस स्वीट परफॉर्मन्स. थँक्यू सर. थोडं एक्सप्रेशन आणखीन छान होऊ शकत असलं आणि डान्स पण थोडा निघाला असला तर मला खूपच आवडला होता. पण ऑल द बेस्ट. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. मास्टर सोनिया. दीपेश, जेव्हा परफॉर्म करतोस ना तेव्हा तुला क्लिअर असतं सगळं. तू खूप शांत असतोच मनाने परफॉर्म करताना, की मला माहिती आहे मला काय करायचं आहे, इकडे जायचं आहे, मला इथे उडी मारायची आहे, मला असं करायचं आहे. तुला एक ते पॉईंटवर जाऊन पोचून परत यायचं एवढीच तुझी स्वतःकडनं अपेक्षा होती. आपल्याला कळलेलं ज्ञान पुन्हा उमटवणंच कठीण असतं, तर त्याच्यावर काम कर. ओके मॅम. खूप छान. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. थँक्स अ लॉट. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर देवेंद्र. सापडली राधा? समोर बसलाय. ठीक आहे, त्या राधांकडे नंतर लक्ष दे. आता सध्या माझ्याकडे लक्ष ठेव. जो परफॉर्मन्स आपण तुझ्या डान्स स्टाईलला, तुझ्या बॉडी लँग्वेजला प्लान केला होता, त्या पद्धतीने तू पुरेपूर केला आहेस. डेफिनेटली मास्टर सोनिया आणि स्वरूप ज्यांनी सांगितलं ते अप टू द मार्क आहे. आणि मला पुरेपूर खात्री होती की तू ही राधा शोधत शोधत शेवटी कुठेतरी एका जागेवर जाऊन तुला ती सापडेल. शेवटी ती राधा पण सापडली आणि तुझा डान्स पण खूप छान झाला. व्हेरी गुड दीपेश. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. आता आपण जाणून घेऊयात राधाला कसं वाटलं ते, म्हणजे आपल्या ग्रँड मास्टरनं कसं वाटलं ते. ग्रँड मास्टर. दीपेश, परफॉर्मन्सही अतिशय गोड झाला. गोड गाणं आणि गोड परफॉर्मन्स. कुठेतरी एक जरूर मला असं वाटलं की आतून तुझी आज कन्व्हिक्शन थोडीशी कमी असल्यासारखी मला वाटली. म्हणजे जेव्हा तू शेतकऱ्याचा परफॉर्मन्स पण केलास, तुझ्या दुनियेमध्ये त्या गाण्याशी कनेक्ट करत होतास आणि त्या कनेक्शनमुळे तू ऑडियन्सशी कनेक्ट करत होतास. आज ते कनेक्ट तुम्हाला कुठेतरी थोडंसं कमी वाटलं. पण म्हटल्याप्रमाणे तू आहेसच इतका गोड की शेवटी तुझ्या स्माईलने, तुझ्या त्या सगळ्या मूवमेंटने तू शेवटी लोकांशी कुठेतरी कनेक्ट करतोसच. आणि परफॉर्मन्स मला खरंच खूप गोड वाटला. त्यामुळे माझ्या खूप शुभेच्छा तुला. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. आता आपण त्या क्षणाकडे वळतोय जो क्षण आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच नको असतो. 6 परफॉर्मन्सेस झालेत. ग्रँड मास्टरचा निर्णय तयार होईल तोपर्यंत मी उरलेल्या 5ही स्पर्धकांना स्टेजवर बोलवतो. ग्रँड मास्टर, आय गेस तुमचा निर्णय तयार असेल. खरंच मला वाटलं नव्हतं या खुर्चीत बसणं इतकं कठीण होईल ह्या सर्व राऊंड्स करता. कारण दरवेळी जी व्यक्ती अग्निपरीक्षेमध्ये उतरते ती व्यक्ती काही वेळा पहिल्यांदा, काही वेळा दुसऱ्यांदा तुमच्या समोर तो सोलो परफॉर्मन्स करून येते. पहिल्यांदा येत असेल तर आपल्याला असं लक्षात येते की हाऊ मच दे आर केपेबल ऑफ, किती काय काय करू शकतात ते. आणि कदाचित परत एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येत असतात तेव्हा वाटतं की अरे किती त्यांच्यातली प्रगती झाली आहे ती आपल्याला जाणवते. आणि मग लगेच पुढच्या स्टेपमध्ये वेळच नसतो आणि तरीही निर्णय घ्यायचा असतो. आणि मला दिसतंय की त्यांच्यातल्या प्रत्येकामध्ये किती बदल होत आहेत आणि ती किती झपाट्याने होत आहेत. ह्याच्यातलं कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं हे खरोखरच एक एक मंगळवार अजून कठीण होतंय. हे मी कितीही बोलले तरी किती कठीण आहे ते अशक्य आहे सांगणं. त्यामुळे आज ज्या मुलाचा प्रवास तात्पुरता इथेच संपतोय त्या मुलाचं नाव आहे त्या मुलाचं नाव आहे दीपेश. स्वप्नील, तुम्हा दोघांचाही प्रवास
असाच पुढे चालू राहणार आहे. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. आणि आता ज्या मुलीचा प्रवास आज ह्या मंचावरती तात्पुरता इथेच संपतोय, त्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नाव आहे मधुरा. वेदांगी, अक्षता, तुम्हा दोघींचंही अभिनंदन. तुमचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. मधुरा, दीपेश, तुम्हा दोघांची साथ आमच्या नशिबी इथपर्यंतच होती. तुम्हा दोघांनाही धन्यवाद. दीपेश, काही बोलायचं आहे? मला डान्स महाराष्ट्र डान्स आणि झी मराठी चॅनलचे आभार मानायचे आहेत. त्याचबरोबर ग्रँडमास्टर उर्मिलाजी, राधा आणि आपले तिन्ही मास्टर्स, त्यांना थँक्स म्हणायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून टॉप 18पर्यंत पोहोचणं, त्यात टॉप 14पर्यंत जाणं हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. आणि या स्टेजचा अनुभव मिळाला तर फार थोडंफार दुःख होत आहे, पण हां, मज्जाही येते की इथून मग आईबाबांना भेटायला जाईन खूप दिवसांनी. तर मधुरा, मला पण खूप थँक्यू म्हणायचं आहे सरांना आणि इतर मास्टर्सला सुद्धा आणि ग्रँड मास्टरला, कारण आत्तापर्यंत खूप शिकले मी या मंचावरती. भरपूर काही शिकायला मिळालं आणि टॉप 18मधनं आज टॉप 14पर्यंत पोचले. त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू सो मच आणि सगळ्या कंटेस्टंट्सला ऑल द बेस्ट. तुम्हा दोघांनाही हा मंच खूप मिस करेल, ह्यामध्ये वाद नाही. खरोखरच दरवेळी तुमची नावं देताना माझ्यातला एक भाग थोडा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो मला. तुम्हा दोघांनाही सांगावंसं वाटते की तुमच्या या सगळ्या जर्नी करता तुमचं खूप खूप अभिनंदन. हा तुमचा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे. तुला आणि तुझ्या गोड गोड स्माईलला आम्ही खूप मिस करू. खरंच तुझ्या पुढच्या वाटचाली करता अनेक अनेक शुभेच्छा माझ्यातर्फे. थँक्यू मॅम. ठेच लागली म्हणून प्रवास थांबत नाही.